घरावरती कोणीतरी तंत्रक्रिया केली आहे, वाईट शक्ती आहे, नकारात्मक शक्ती आहे, बरेच दिवस झाले एखादी व्यक्ती घरामध्ये खूप त्रास देते, तर हनुमान चालिसेचा पाठ केला जातो. करायला सांगतात, बरीच लोक ऐकून करतात. आता एक सांगते, पाठ सुरू करायच्या अगोदर काय करावे, तर मंगळवार किंवा शनिवार या दिवशी 5 मोतीचूरचे किंवा बेसनाचे लाडू घ्यावेत, 5 वेलची घ्याव्यात, 5 लवंग घ्यावे, त्यानंतर एक खायचं जे मसाला पान आहे ते पान घ्यावं आणि मारुती मंदिरामध्ये जाऊन मारुतीला ते सगळ्याचा नैवेद्य दाखवावा. मंदिरामध्ये बसून एकदा हनुमान चालिसेचा पाठ करावा. तुमच्या घरामध्ये काय काय व्यथा आहे, कशाचा तुम्हाला त्रास होतो आहे, हे मारुतीरायांच्या समोर बसून सांगावे आणि त्यांना विनंती करावी की आजपासून हा हनुमान चालिसेचा पाठ मी सुरुवात करीत आहे. पुढच्या शनिवारपर्यंत किंवा मंगळवारपर्यंत याचे मी पाठ करीन किंवा 11 दिवसामध्ये मी हे 108 पाठ करीन. जे काही तुम्ही बोलणार असाल त्या दिवशीपर्यंतचं तुम्ही मारुतीला सांगायचे आहे आणि तुमचा घरी येऊन तुमचा पाठ पूर्ण करायचा आहे. पाठ पूर्ण झाल्यानंतर मंदिरात जाऊन त्यांना तसं सांगायचं आहे, मी जो काही शब्द दिला होता त्या शब्दाप्रमाणे एवढ्या दिवसामध्ये अमुक एक संख्येमध्ये मी हा हनुमान चालिसेचा पाठ पूर्ण केलेला आहे, तर तुमची कृपा माझ्या कुटुंबावरती तसेच माझ्यावरती राहू द्यावी ही मी तुम्हाला विनंती करतो, असं म्हणून नमस्कार करावा आणि निघून यावे. हे बघा, तुम्ही जे कार्य करताय, ज्याच्यासाठी तुम्ही हे पाठ करत आहात, त्याची तुमच्यावरती मारुतीची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धा ठेवून कोणताही उपाय केला तर तो नक्कीच फळतो. तर अशा पद्धतीने करा. हनुमंताची तुमच्यावरती कृपा होऊ देत आणि तुम्ही आलेल्या संकटातून बाहेर निघू देत. जय भवानी, जय जगदंबा.